क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. या अगोदर एक गोड आवाज आपण सर्वांनी ऐकला शाहरुख पठाण सर यांचा. सामना आता सुरू झाला. मैदानाच्या आतमध्ये अ गटातील ही लढत अगदी आपण पाहतोय. दोन्ही संघ पहिल्या सामन्यात तर पराभूत आहेत. त्यामुळे आता पहिला विजय नक्की कोण मिळवणार यासाठी ही झुंज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. एका बाजूला टीम आहे ती वाघ मोटर्स आहे आणि एका बाजूला टीम आहे ती आरडी सुपर किंग्स. अशा दोन संघांच्या दरम्यान लढत 5 षटकांचा फक्त सामना आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती भन्नाट वेग होता आणि इथे अगदी आपण पाहतोय चेंडू निर्धाव आलेला आहे. गोलंदाज तयार आहे. यावेळी चेंडू अगदी आपण पाहिला डावेस्टीच्या थोडासा बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आहे. धाबलक अगदी आपण पाहतोय इकडे पुढे जाईल. धाबलकाची धावसंख्या जी आहे ती 3 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. एक बाद 3 धावा. शांत प्रकारचं वातावरण थोडंसं अशांत या ठिकाणी करावं लागेल कारण याच्या अगोदर एक सामना आपण जो पाहिला तो अतिशय अप्रतिम होताना या ठिकाणी अगदी आपण पाहिलाय. बॉल टू रन निश्चितप्रमाणे सामना अगदी आपण पाहिलाय. मुख्यच्या क्षणाने षटकार आपण पाहिलाय. फुलटॉस या दरम्यान आपण पाहतोय फुलटा चेंडू जो आहे हलक्याने ढकललाय. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार आहे. होनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. त्याचा चेंडू अगदी आपण पाहिलाय सुरेख आहे. 7 वरती धापलक अगदी आपण पाहतोय. वाघ मोटर्स सुरुवातीला फलंदाजी करत असताना हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीवरती तयार. यावेळेस अगदी आपण पाहिले चेंडू हलक्याने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. तिथे एक धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही आणि इथं आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलक 1 बाद 8. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. नवीन गोलंदाज अगदी आपण पाहूया. गोलंदाज मार्गावरती सुनील शिंदे यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गणेश पवार आता स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकच्या बाजूला अगदी आपण पाहिलं तर इथे गणेश पवार आणि प्रदीप अजमपुरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. तर इथे गोलंदाज सुनील शिंदे याला आपण पाहणार आहोत. गोलंदाजीवरती तयार. 1 बाद 8 धावा आहेत. थोडा वेळ वाचवणं गरजेचं. आपण वेळ कमी आहे म्हणून 5 षटकांचा सामना ठेवलेला आहे. 2-2-2 पॉवर प्ले 2 षटकांचा आहे. विकेट तर केलाय. मिड विकेटला प्रत्येक चेंडू पोहोचला जाईल. त्या दरम्यान 1 धाव येईल आणि एका धावसंख्येनंतर धापलक 9 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. या दरम्यान चेंडू अगदी आपण अप्पर कट निश्चितप्रमाणे चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तिथे 1 धाव आली आणि त्या पाठोपाठ दुहेरी धाव आपल्याला जी पाहायला मिळेल आणि या दुहेरी धावाने धापलक 11 धावा वाघ मोटर्स या संघाची धावसंख्या अगदी आपण पाहतोय. tenniscricket.in यांच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह होते. हलक्याने चेंडू परत येता ढकललाय. तिथे 1 धाव आरामात येताना पाहायला मिळते. आता स्कोरच्या भूमिकेमध्ये आमचे सुनील अण्णा शेळके
या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळच्या सत्रात खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असते. ती जबाबदारी काय असते फक्त त्यांनाच माहिती आहे. इथे हा चेंडू सुरेख पाहायला मिळालाय. ओम बालाजी ग्राफिक्स साधारण आमचे विनोद अंतराळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. विनोद सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत. म्हणजे ज्यांना सिन्नरचे सचिन तेंडुलकर म्हणून ओळखलं जातं असे विनोद अंतराळे या ठिकाणी उपस्थित, त्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि मला वाटतं जळगावच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये विनोद सरांची फलंदाजी भरलेली पाहायला मिळाली. आणि ज्यांना 72K लाईक्स, क्या बात आहे. अजून एक चिन्ह डॉट आलाय आणि या षटकात धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 4 धावा. 2 षटकं संपलीत. 1-12 वाघ मोटर्स. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होती की आता गोलंदाज कोण असेल, त्यानंतर आता थोडंसं आक्रमण वाढवावं लागेल खास करून वाघ मोटर्स या टीमला. कारण 2 षटकात 12 धावा. इथे 8ची 9ची सरासरी, 10ची सरासरी कमी पडलेली आहे आणि इथे 6ची सरासरी अद्यापर्यंत अगदी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाजी मार्कवरती असेल सचिन खेरणार याला आपण या ठिकाणी निश्चितप्रमाणे पाहू. गोलंदाज मार्कवरती इथे फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवला गेलाय. निर्धार चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोलंदाज टायगर 1-12 धावा आहेत. तिसरं षटक चालू असताना इथे मात्र लॉंगॉनला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचला नाही आणि तिथे आपण पाहतोय 1 चौकारेल 4 रन. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने आपल्याला 16 वरती जाऊन जे पोहोचलेला आहे. प्रदीप सरांच्या बॅट मधून इथे चौकार येताना पाहायला मिळालाय आणि या फटक्यांची गरज आहे टीमसाठी. षटकार, चौकार, खराब चेंडूंची वाट पाहणं, तिथं मात्र आक्रमण करणं, ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. वाघ मोटर्स संघाला जर धावसंख्या मोठी उभारायची असेल तर. आणि इथे बॅकफुटला सर्कल खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज होईल या ठिकाणी बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. करायची असेल तर बॅकफुटला सर्कल खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. खूप रूम दिमावला आणि लेग स्टिक निश्चितप्रमाणे उघडली गेली. धावसंख्या आहे 16. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 या दरम्यान जे चालू आहे. या दरम्यान निर्धाव चेंडू येतोय. लेग बाईज या दरम्यान लेग बाईच्या स्वरूपात वाघ मोटर्सला 1 धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 17. 2 बाद 17. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. तिसऱ्या त्याच्याअगोदर एक गोड आवाज आला होता छोटासा सुनील अण्णा शेळके यांचा. आणि त्यांचा आवाज ऐकल्यानंतर मला जुनं क्रिकेट आठवलं गेलं. म्हणजे माळावरती क्रिकेट स्टंप नसायचे त्यावेळेस. मग त्यावेळेस कुठेतरी झाडाच्या फांद्या वगैरे तोडून त्या बेल असतं त्यावेळेस माहीत पण नव्हती. 1 बॉल बॉक्स सगळी क्रिकेटची स्पर्धा. पहिल्या दिवशी नवीन आणि डायरेक्ट फायनलला दिवशी नवीन बॉल. बाकी सगळे जुना होईपर्यंत वापरायचं.
हा खालच्या बाजूला छोटासा दगड असायचा. दरम्यानच्या काळात एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि एक सिंगल आल्यानंतर धापलक 3 षटकं संपली. 3 बाद 18 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. नवीन षटक आता सुरू होईल आणि नवीन षटकासाठी गोलंदाज चौथ्या षटकासाठी भाऊसाहेब तुपे यांना आपण या ठिकाणी पाहू, जो गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. फुलटास आहे इथे. चेंडू अगदी पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव आपलं 1ने पुढे जाईल. 19 क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं. पूर्वीचं क्रिकेट थोडंसं वेगळं होतं. शाळेचा बेंच म्हणजे सगळ्यात मोठी बसण्याची व्यवस्था. बरं समालोचक कोण? शाळेचे शिक्षक असायचे. स्कोरर पण त्यांनाच करायला लागायचं, कारण आणि ज्याला चांगलं क्रिकेटची माहिती आहे ती व्यक्ती असायची अंपायर म्हणून. आणि जी प्रॅक्टिस मॅचला ज्या संघाची बॅटिंग त्या संघाचे पंच, ह्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. एकदा इथं अगदी आपण पाहू, परत एकदा जेल झालाय. फलंदाज क्रमांक 4 बाद. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. वैभव यांनी घेतलेला एक चांगला असा झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय. ती व्यक्ती असायची अंपायर म्हणून, आणि जी प्रॅक्टिस मॅचला ज्या संघाची बॅटिंग त्या संघाचे पंच, ह्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. एकदा चेंडू आलाय नवीन इथं अगदी आपण पाहू, परत फलंदाज आणि त्याच्यासाठी पहिला चेंडू डॉट पण गेलेला आहे. 4 बाद 19 चौथं षटक चालू असताना खूप मजेदार किस्से आहेत, काही जुने किस्से आहेत आपल्यापर्यंत आता पोहोचवावं लागतील. हो हो, हा चेंडू कुठे खेळायचा आहे? आणि डेड बॉल. हे जुने किस्से नाही आहेत, डेड बॉल आहे, डेड बॉल. त्यामुळे इथे ही धावण्याची प्रमाण नसणार आहे. पूर्वीच्या काळी असं काही मोजून मापून पिच बनवलं जात नसायचं, मार्किंग नाही, दगड ठेवले जायचे लेग स्टंप अगदी डायवेस्टीच्या बाहेर पण उजवेस्टीच्या बाहेर पण. आणि इथे अगदी आपण पाहतोय फलंदाज बाद. पंकज दिघेने घेतलेला झेल, फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. 5 बाद 19 धावा. वाघ मोटर संघ खूप मोठ्या अडचणीत सापडताना आपल्याला पाहायला मिळतोय. शोएब पठाण आलाय नि बॅटर अमित वाघ नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. 2 चेंडूमध्ये 2 धावा अमित वाघ यांच्या ठिकाणी अगदी आपण पाहिलेले आहेत. 11 लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक 4 चालू. 19 धावा धावपालकावरती अगदी आपण पाहतोय. आणि एखादा निर्णय जर इकडे तिकडे जर झाला तर मॅच 2-2 3-3 तास बंद असायची. हे जुनं क्रिकेट आहे. इथे लॉंगॉनला चेंडू खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल आली आणि एका धावसंख्येनंतर षटकाची सुद्धा होईल या ठिकाणी समाप्ती. 4 ओव्हर संपल्यात. 5 बाद 20 धावा धावपाल करतात. षटक क्रमांक 4 संपलं. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. त्यामुळे मी संतोष नाणेकर सरांना सुरुवातीला मनापासून धन्यवाद देईल, ज्यांनी सुरुवातीला ही टेक्नॉलॉजी आणली. tenniscricket.in ही पहिली वेबसाईट आहे भारतातली ज्यांनी ही टेक्नॉलॉजी सुरू केली. लाईव्ह निश्चितप्रमाणे सुरू झालं आणि ज्या अडचणी येत असायच्या त्या थोड्या 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 दूर होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एक बक्षीस सातत्याने आहे या वाघ मोटर्स या टीमसाठी. त्यामध्ये गोलंदाजासाठी बक्षीस आहे. हॅट्रिक पूर्ण केली तर 1100, 3 षटकार लागोपाठचे मारले तर 1100 आहेत आणि 1 षटकार जरी खेळले तर प्रत्येक षटकारला 501 रुपयाचं पारितोषिक आहे. शरद घुगे यांच्या वतीने, म्हणजे सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव आहेत शरदजी घुगे, यांच्या माध्यमातून वाघ मोटर्स यांच्यासाठी बक्षीस आहे. पण आम्ही पहिल्या षटकाराची वाट पाहतोय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे चेंडू व्हाईट बॉल. अजून एक वाईट.
धापलक 23 वरती आपल्याला जो पाहायला मिळतोय. एक किस्सा खूप चांगला आहे. म्हणजे कधी कधी एक आता प्रोफेशनल अंपायर्स पण आलेले आहेत. नाही तर पूर्वीच्या काळी त्याच विभागातील काही खेळाडू उभे केले जायचे की पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर एखाद्या स्पर्धेमध्ये ज्यांचं क्रिकेट चांगलं आहे, अजून एक वाईट, तिसरा लागोपाठचा वाईट आलेला आहे. मागणी विकेट हॅट्रिकची, मागणी षटकार हॅट्रिकची आहे, पण पूर्ण होते काय वाईट हॅट्रिक. लागोपाठचे 3 वाईट आले, 24 धावा आहेत. त्यामुळे कधी कधी ज्यांचं क्रिकेट चांगलं आहे अशा काही खेळाडूंना, फलंदाज गोलंदाज, जे टीम म्हणजे आपण म्हणतो ना गावातले काही खेळाडूंमध्ये 3-4 प्लेयर खूप चांगले असायचे, त्यातील खेळाडूंना म्हटलं जायचं की तुम्ही थांबा आता फायनल मॅच आहे. असा एक किस्सा आहे खूप चांगला जो तुमच्यापर्यंत पोहोचविला आता. इथे शॉर्ट थर्डमॅनला चेंडू, क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू पोहोचतोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. होनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. चौकाराच्या रूपाने धापलक 28 वरती आपल्याला जो पाहायला मिळतोय. 5 बाद 28 हे षटक थोडंसं फायदेशीर ठरले वाघ मोटर्स या संघासाठी. परत एकदा अमित यांच्या बॅटमधून चेंडू पोहोचल्या फाईन लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव आहे आणि एका धावसंख्येनंतर धापलक 29 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश जगताप सर आणि अगदी आपण पाहतोय स्कोलेगला निश्चितप्रमाणे त्यांची कामगिरी होताना आपल्याला पाहिजे. दीपक पिळगावकर सर यांना पाहतोय आपण स्ट्रायकर अंपायरची भूमिका अगदी बजावत आहेत. सूर्यप्रकाशचा फटका, चेंडू पोचला जाईल अगदी मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि 1च धाव. धापलक 30. अजून 2 चेंडू याचे बाकी आहेत. तर गणेश जगताप जिथे उभे आहेत ना तिथंच एकदा एक पंच उभे होते. म्हणजे प्रोफेशनल टीम ज्यावेळेस नव्हते ना, एक गाव एक टीम असायची. लाईव्ह वगैरे त्या काळात नव्हतं, नाही तर ती फनी क्लिप्स असते आणि त्याच्या काहीतरी मिलियनमध्ये ते व्ह्यू गेले असते. तो खूप सुंदर किस्सा आहे. तो किस्सा तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फायनल मॅच चालू होती. या दरम्यान परत एकदा चेंडू खेळला गेला आहे. खूप मोठा गॅप आहे आणि गॅप मध्ये चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. होनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2, सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. पाहिलं मिळालंय. धापलका धावसंख्या 34 आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यात 1 चेंडू यायचं बाकी राहिलाय. तर फायनल मॅच चालू होती आणि अगदी कुशल मोमेंटला चेंडू हवेमध्ये गेला. तिथं दादू नावाचे एक अंपायर होते, चांगले खेळाडू होते. तिथे खेळाडू आला, तिथे त्यांनी खेळाडूला बाजूला केलं, अंपायरने झेल घेतला. मला नाही आउट आहे सर. ह्या गोष्टी पाहायला मिळायच्या पूर्वीच्या काळी. पंचांनी झेल घेतला होता. इथे चेंडू अगदी आपण पाहतोय बॅटवरती नाहीये. षटक क्रमांक अगदी आपण पाहूया. इथे 5व्या क्रमांकाचा संपला जाईल आणि इथे निर्धार चेंडू आलाय. एक डाव या ठिकाणी संपला. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल टेनिस क्रिकेट डॉट इन को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.
तर डावाला सुरुवात होतीये. भाऊसाहेब तुपे आहेत स्ट्राईकला. नॉटॅकच्या बाजूला सागर चव्हाण आणि मोनूचा पहिला चेंडू आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान अगदी आपण पाहूया चेंडू पोहोचेल सरळ सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे. चेंडू पोहोचेल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. फुलटॉस आणि तिथे झेल सुटलाय. बीमर पण आहे. नोबॉलचा इशारा पंचांचा अगदी आपण पाहतोय. तिथे फिकी थोडीशी उशिरा आली आणि त्याचा फायदा होईल. 2 धावा पळून पूर्ण आहेत. बीमर पण आहे. या धावा 3 असतील आणि धापलक 7 धावा म्हणजे 7च्या सरासरीने धापलक बनवायचा आहे. पण इथं एकच चेंडू आतापर्यंत 7 आलेत. 7 रन 7 धावा धापलक करते आपण पाहतोय. गोलंदाज प्रतिता गोलंदाजीवरती तयार. उजव्या हाताने मारा करेल. सूर्यप्रकाशचा फडका लॉंग ऑफला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. क्षेत्ररक्षण चांगला आहे. 1 धाव पळून पूर्ण केली जाते. धापलक 1ने पुढे जातोय. धापलकर धाव संख्या 8. जुने क्रिकेट बद्दल आपण बरीचशी चर्चा करत होतो. पूर्वीच्या काळी अगदी आपण पाहिलं तर हे 4-4 5-5 ओव्हरचे सामने होत नाही. सगळ्यात कमी षटकांचा सामना म्हणजे 6 षटकांचा असायचा. 10-12 ओव्हर ह्या पूर्वीच्या काळी खेळल्या जायच्या. इथे नोबॉलचा इशारा आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोलंदाज बंद असेल कारण 2 बीमर टाकलेत आणि हे दोन्ही चेंडू अगदी आपण पाहतोय शरीर भेदक होते. जर तुमचे दोन्ही चेंडू शरीरापासून वेगळे असते तर कदाचित तुम्हाला ते चेंडू टाकून दिले असते. पण दोन्ही चेंडू शरीर भेदक आहेत. बॉडीवरती दोन्ही चेंडू येताना पाहायला मिळाले. त्यामुळे गोलंदाज इथं बंद असणार आहे. अटॅकिंग पुजिंगसाठी कदाचित ते चेंडू वापरले जातात. त्यामुळे इथे म्हणजे आपण म्हणतो ना जाणून बुजून फलंदाजाला दुखापतग्रस्त करण्यासाठी हेतुपूर्वक केलेली गोलंदाजी हा त्या पाठीमागचा उद्देश मानला जातो. अर्थात तो उद्देश इथं नव्हता पण ते मानलं जातं. म्हणून 2 बीमर जे आहेत ना हे पाहिले मिळाले आणि त्यामुळे इथे आपण पाहतोय गोलंदाज म्हणून इथे बंद केला गेलाय आणि इथं फ्री हिट आहे. त्यामुळे फलंदाज सुरक्षित आहे. झेल झाला होता परंतु तिथे नॉट आउट राहणार आहे कारण जीवनदान आहे. 9 धावा धापल करती. गोलंदाज तयार. उजव्या हाताने मारा असेल आणि यावेळेस वाईट बॉलचा इशारा आहे. धापलक 1ने पुढे जाईल. 10 धावा. गोलंदाज तयार. या दरम्यान उंची खूप आहे चेंडूला. लांबी थोडीशी कमी आहे की चेंडू खूप दूरवरती जाणं गरजेचं होतं. पोहोचला नाहीये. क्षेत्ररक्षण सुरेख आहे आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येनंतर धापलकरती धावसंख्या असेल ती आता 12 धावा. 4 चेंडू आतापर्यंत दाखवून झालेले आहेत. इथे अमित वाघ गोलंदाज आहेत. प्रोफेशनल टीम्स मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूचा टप्पा कोट्या आहे हे मात्र चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. इट्स नो बॉल. नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर टप्पा आहे. धापलक 13. पुढचा चेंडू फ्री. पहिलं षटक अजूनही चालू.
या दरम्यान अगदी आपण पाहतोय लॉंगॉलला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, चेंडू पोहोचते सीमा रेषेच्या बाहेर, 4 रन, चौकार. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनी. चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती या दरम्यान आहे. अगदी आपण पाहतोय परत एकदा बिघिड केलाय, चेंडू पोहोचला सीमा रेषेच्या बाहेर, 4 रन, चौकार. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा आहेत. आता 24 चेंडू 14 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. पूर्वीच्याकडे अशा प्रकारची मैदानं फारशी पाहायला मिळत नसायची. कुठेतरी शेतात, वाडी वस्तीत, कुठेतरी मळ्यातळ्यात अगदी क्रिकेटच्या स्पर्धा असायच्या आणि मग तिथे शेती केलेली असेल तर मग ती शेतीचं जे काही उत्पादन असेल ते निघायची वाट पाहिली जायची. आणि फक्त दिवाळीत आणि मे महिन्यात 1-2 पिरियड असायचे. म्हणजे दिवाळीमध्ये 10-12 दिवस आणि उन्हाळ्यामध्ये 1-1.5 महिना तिथंच क्रिकेटच्या स्पर्धा. आता 12 महिने क्रिकेट आहे. आता पावसाळी क्रिकेट सुद्धा सुरू झालेले. हे क्रिकेट बदलले गेले आणि मग हे सगळं सुचलं सुनील शेळकेंमुळं, जे मागाशी बाईकवरती बोलत होते. आणि मग तो टोन वेगळा होता कॉमेंट्रीचा. टाकलेला चेंडू, फलंदाज पळतोय, धावतोय, हे त्या काळचं टोन असायचा क्रिकेटच्या कॉमेंट्रीचा. या दरम्यान चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाहीये. त्या दरम्यान एक सिंगल, धापलक 23 आहे. आणि एखादा सुशिक्षित किंवा बोलणारा चांगला माणूस असेल आणि मग तो गावाकडे आला असेल आणि त्यांनी केलेली कॉमेंट्री किंवा त्यांनी केलेलं समालोचन असेल ते काहीतरी वेगळं वाटायचं. पूर्वीच्याकडे टीव्हीची सोय नसायची. कानाला अगदी रेडिओ जवळ पकडून त्या काळच्या कहाण्या, किस्स्या ज्या आहेत ते मात्र ऐकल्या जायच्या. और ये 4 रन, चौकार. धोनी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे जे आहे ते मात्र 27 धावा आहेत. ऐकलं अजून 8 धावा जायचं. बनवायच्या. और ये 4 रन, चौकार. इथे चेंडू डावीच्या बाहेर, वाईट, चेंडू खराब. धापरका धावा संख्या 28, बिनबाद 28 आहे. आरडी सुपर किंग अगदी विजयाच्या घरामध्ये प्रवेश करायचा फक्त बाकी राहिलाय. परत एकदा फाईन लेगला, सीमा रेषेच्या बाहेर, 4 रन. धापलक 32 अजून बनवायच्या राहिल्या, त्या फक्त 3 धावा. विजयाच्या घरामध्ये प्रवेश करायचा फक्त बाकी राहिलंय. चला यानंतर दोन्ही टीम रेडी आहेत. क्षेत्ररक्षणासाठी ready आहेत. 4 रन. छत्रपती वॉरियर्स इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. इथे डावेस्टीच्या बाहेर, व्हाईट बॉल, चेंडू खराब. जिंकण्यासाठी 2 धावा पाहिजेत. 19 चेंडू 2 धावा. या दरम्यान आपण पाहिले तिथे क्षेत्ररक्षण सुरेख आहे. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय आणि इथं अगदी आपण पाहतोय 2री धाव. सामना संपला. आणि इथे या सामन्यातला मॅन